आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांना कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांच्या येत्या निवडणुकीत लंकेंचा बंदोबस्त करायचा, या टीकेनंतर निलेश लंकेंचा टोला। असंतुष्ट आत्मे असतात ना, त्यांनी दादांना चिठ्ठ्या दिल्या काढून, तुम्ही बघितलं असेल। मग ते चिठ्ठ्या दिल्यानंतर शेवट आपण एखाद्याच्या प्रचाराला आलो, त्याच्यासाठी बोलणं अपेक्षित असतं, बोलले असते। पण काय तसं काय दादांच्या मनात नसेल, हे मला खात्री की ते विश्वास वाटतो नाही, मीच निवडून येणार। लंकेना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। ती केली ना, दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही। आणि जे निलेश लंकेला दम देतय ना, त्याला मला फार विनम्रपणे सांगायचं, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरचं निलंबन। बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवल्यानं निवडणूक आयोगाची कारवाई। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेत 40 ते 50 कर्मचारी आढळले। भाजपप्रमाणे अजित पवारांनीही बँकेतून पैसे वाटले असतील। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवरील कारवाईवरून पटोलेंची प्रतिक्रिया। बँकेतून त्यांच्या ज्या संस्था आहेत तिथून पैसे वाटताना अनेकदा पाहिलेलं आहे। अजित पवार आता त्यांच्याबरोबर आहेत, त्याच्यामुळे अजित पवारांनी तसंच केलं असेल। त्या आधारावर निवडणूक आयोगाकडे तक्रार झालेली आहे आणि त्या आधारावर निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेली आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या प्रचारात मंत्री छगन भुजबळ सहभागी। सातपूर भागातल्या बाईक रॅलीत गोडसेंच्या खांद्याला खांदा लावून भुजबळांकडून प्रचार। मवियाचं सरकार मतदार, आमदार आणि पवार साहेबांमुळे आलं। अजितदादांनी फक्त वाटप्याचं काम केलं, तरीही दादा मी करतात। रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। अजित पवारांना पराभव दिसत असल्याने ते आणि त्यांचे नेते धमकी देतात। तसंच दादांना 70,000 कोटींचा माज आलाय। विजय वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका। 1000 कोटीचा माज आहे आणि त्यामुळे ती दमदाटी येते आहे। आणि आता अजित पवारांना ज्यावेळेस संपूर्ण चारही बाजूनं अपयश दिसतोय, पराभव दिसतोय, त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावला गेलो होतो। लोकांच्या आग्रहामुळे खुर्चीवर बसलो। मवियाचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवळांकडून स्पष्ट। नाशिक महानगरपालिकेत 800 ते 900 कोटींचा भ्रष्टाचार। शिंदेच्या मार्गदर्शनात नगरविकास खात्यात घोटाळा, संजय राऊतांचा आरोप।